हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जर तुम्ही जॉईन करत असाल तर जॉईन करण्याच्या अगोदर जर तुम्हाला या पॉलिसीज माहिती असेल तरच तुम्ही जॉईन करा, नाहीतर पुढे चालून तुमच्यासोबत स्कॅम किंवा मोठा फ्रॉड होऊ शकतो. तर ते पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉरेन प्रोडक्ट्समध्ये नेमका कोणत्या पॉलिसीज आहेत ते तुम्हाला चेक करणं किती गरजेचं आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि फॉरेन प्रोडक्टमध्ये 1 वर्ष झालं काम करते. जर तुम्हाला पण फॉरेन प्रोडक्ट्समध्ये विदाऊट स्कॅम किंवा विदाऊट कॉलिंग जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉईन करू शकता ऑटोमेशन सिस्टम थ्रू. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जॉईन करताय, ट्रेनिंग घेताय. ट्रेनिंग घेण्याच्या अगोदर किंवा जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या काही पॉलिसीज माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतरी खूप साऱ्या लोकांसोबत फ्रॉड आणि स्कॅममध्ये फसले जात आहेत. ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून स्टार्टिंगला कंपनीचे जे काही पॉलिसीचं जे काही PDF आहे तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. तर हे PDF तुम्हाला कुठे भेटणार? तर कंपनीचं जे काही PDF आहे ते कंपनीच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा कंपनीच्या ॲपमध्ये पॉलिसीज जाऊन चेक करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जी फर्स्ट पॉलिसी आहे तुम्हाला जॉईन करण्याच्या अगोदर माहिती असणे खूप गरजेचं आहे ते ID रजिस्ट्रेशन. कंपनीमध्ये ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ₹100, ₹200, ₹300 किंवा ₹1500 किंवा 2000 किंवा 5000 किंवा 6000 जर तुम्हाला ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणी मागत असेल तर त्यावेळेस तुम्हाला यामध्ये त्या पर्सनपासून लांब राहायला पाहिजे किंवा कंपनीची PDFमध्ये तुम्हाला पॉलिसी चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण कंपनीमध्ये ID रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. तुम्हाला यामध्ये ₹1 देण्याची कोणाला गरज लागत नाही. तर तुम्हाला फर्स्ट पॉलिसी चेक करणं गरजेचं आहे की ID रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. ID रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला ₹1 कोणाला देण्याची गरज नाही. सेकंड पॉलिसी आहे तुम्हाला यामध्ये फॉरेनमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता, जेव्हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये समजतं 2CC करणं. 2CC करण्याच्या नेमक्या कोणत्या टेक्निक आहेत, कोणत्या पॉलिसीज आहेत, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. कंपनीमध्ये प्रेफर्ड कस्टमर पॉलिसीजपासून तुम्ही कसं जॉईन करू शकता किंवा कंपनीमध्ये 2 मंथमध्ये 2CC करण्याची कोणती पॉलिसीज आहे, हे जर तुम्हाला क्लिअर होत असेल तरच त्यावेळेस फॉरेनमध्ये जॉईन करा किंवा कंपनीच्या PDFमध्ये कंपनीचे जे काही पॉलिसीचे PDF आहे त्यामध्ये जाऊन चेक करूनच तुम्ही यामध्ये जॉईन करा. कारण खूप साऱ्या पर्सनना माहितीच नसतं की फॉरेनमध्ये 2CC करण्याच्या कोणत्या कोणत्या टेक्निक आहेत. जर हे तुम्हाला माहिती असेल तरच पुढे चालून तुम्ही 2CC करा. नेमकी प्रेफर्ड कस्टमर पॉलिसी आहे कोणती आहे ते पॉलिसीनुसार तुम्ही कसं वर्क करू शकता किंवा वर्क झाल्यानंतर तुम्हाला कमिशन कसं भेटतं. जेव्हा हे पर्सन तुम्ही ज्या पर्सनसोबत जेव्हा जॉईन करत असेल ते पर्सन जर तुम्हाला क्लिअर करत असेल तरच जॉईन करा. नाहीतर पुढे चालून खूप मोठा स्कॅम होऊ शकतो. त्यानंतर तुम्हीच म्हणता की फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी स्कॅम करते. तर कंपनी कधीच स्कॅम करत नाही. तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करताय त्या पर्सनला जर माहिती असेल, तुम्हाला गायडन्स व्यवस्थित देत असेल तरच जॉईन करा. ही झाली दुसरी पॉलिसी. म्हणजेच काय, फर्स्ट होती ID रजिस्ट्रेशन. सेकंड आहे यामध्ये 2CC करण्याच्या कोणत्या कोणत्या पॉलिसीज आहेत. त्यानंतर थर्ड आहे कंपनीचा मार्केटिंग प्लॅन. तुम्हाला यामध्ये कंपनीचा मार्केटिंग प्लॅन काय आहे, मार्केटिंग प्लॅननुसार किती लेवल असतात किंवा यामध्ये तुम्हाला डिस्काउंट किती भेटला जातो कोणत्या लेवलला किंवा तुम्हाला कमिशन कसं येतं, जर हे क्लिअर होत असेल किंवा जर तुम्ही फॉरेनच्या पॉलिसीजमध्ये जाऊन जर चेक केलेलं असेल तरच तुम्ही जॉईन करा. नाहीतर तुम्ही कंपनीला नंतर फ्रॉड बोलू शकत नाही. कारण कंपनीमध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही जॉईन करण्याच्या अगोदर हे पॉलिसी चेक करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मार्केटिंग प्लॅन क्लिअर झालेला असेल तरच तुम्ही फॉरेनमध्ये जॉईन करा. नाहीतर बिलकुल करू नका. कारण तुम्हाला फॉरेनमध्ये नेमकं पैसा कसा येतो, कोणते लेवल आहेत, तुम्हाला कोणत्या लेवलला किती डिस्काउंट येतं, किती कमिशन येतं, हे जर माहिती नसेल तर तुम्ही लाँग टाईम बिझनेस करू शकत नाही. कोणाच्या गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघून जॉईन करण्यापेक्षा फॉरेनच्या जे काही पॉलिसीज आहेत ते चेक करून जर केला तर तुम्ही लाँग टाईम बिझनेस करू शकता आणि यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता. नेक्स्ट पॉलिसी आहे, फोर्थ पॉलिसी आहे यामध्ये इन्कम कसं येतं. जर फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, 2CC करायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला इन्कम कसं येतं, नेमकं इन्कममध्ये
कोणती पॉलिसी आहे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. नाहीतर तुम्ही नाही केलं तरी चालेल. कारण खूप साऱ्या लोकांना माहितीच नसतं की फॉरवर्डमध्ये इन्कम कसं येतं. फक्त त्यांना एकदा सांगितलं जातं की डायरेक्ट 2CC करा, तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये 30,000, 40,000, 25,000 अशी तुम्हाला प्रत्येक महिन्याला सॅलरी देते कंपनी. पण हे खूप रॉंग तुम्हाला गाईडन्स दिलं जातं. चुकीच्या पद्धतीनं गाईडन्स दिलं जातं. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला कंपनी यामध्ये कमिशन देतं. फक्त तुम्ही डायरेक्ट 2CC केल्यानंतर तुम्हाला लगेच कमिशन भेटत नाही. जर तुम्ही एखाद्या पर्सनला यामध्ये स्पॉन्सरिंग केलात किंवा तुम्ही तुमच्या आयडीवरून प्रोडक्ट रिटेलिंग केलात, त्यावर तुम्हाला डिस्काउंट भेटतं. स्पॉन्सरिंग केलात तर यामध्ये तुम्हाला कमिशन भेटतं. हे जर तुम्हाला क्लिअर झालेलं असेल तर जॉईन करा, नाहीतर पुढे चालून तुमच्यासोबत मोठा स्कॅममध्ये फसवू शकता. कारण तुम्हाला वाटतं डायरेक्ट 2CC झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये पेमेंट येतं किंवा सॅलरी देतं, त्यामुळे तुम्ही जॉईन करता. पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये नेमकं काय आहे जेव्हा समजतं तेव्हा तुम्ही स्वतः कंपनीला फ्रॉड बोलता. हे जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल किंवा जर तुम्हाला कंपनीची पॉलिसी चेक करणं गरजेचं आहे की फॉरवर्डमध्ये इन्कम कसं येतं. त्यानंतर नेक्स्ट पॉलिसी आहे, यामध्ये तुम्हाला जर तुम्ही फॉरेन प्रोडक्ट्समध्ये जर जॉईन करत असाल, ॲज अ जॉब म्हणून जर जॉईन करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुकी करताय. कारण फॉरेन प्रोडक्ट्स ही प्युअर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही यामध्ये फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघून जर जॉईन करत असाल तर तुम्ही यामध्ये बिलकुल जॉईन करू नका. कारण तुम्हाला फॉरवर्डमध्ये नेमक्या ॲक्च्युअलमध्ये पॉलिसीज काय आहे, तुमचं जॉईन झाल्यानंतर नेमकं काम काय आहे, त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला पैसा कसा येतो, तुम्ही इन्कम कसं जनरेट करू शकता, मार्केटिंग प्लॅन काय आहे किंवा 2CC करण्याच्या काय टेक्निक आहेत, हे जर माहिती असेल तरच तुम्ही फॉरवर्डमध्ये जॉईन करा. कारण खूप सारे लोक काय करतात, फॉरवर्डमध्ये फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन, लेवल बघून यामध्ये फॉरेन प्रोडक्ट्समध्ये खूप सारे लोक काय करतात, फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघून, लेवल बघून यामध्ये जॉईन करतात आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना काहीच क्लिअर झालेलं नसतं. फॉरवर्डच्या नेमक्या पॉलिसीज काय आहे काहीच माहिती नसतं. त्यामुळे ते मोठ्या स्कॅममध्ये फसतात किंवा ते फॉरेन प्रोडक्ट्स कंपनीलाच ब्लेम करतात की फॉरेन प्रोडक्ट्स कंपनी यामध्ये स्कॅम करते. तर कंपनी कधीच कोणासोबत स्कॅम करत नाही. तर तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करताय त्या पर्सननी जर तुम्हाला क्लिअर केलेलं असेल तरच तुम्ही यामध्ये जॉईन करा. जर तुम्हाला फॉरवर्डमध्ये खरंच काम करायचं असेल, खरंच बिझनेस चांगल्या प्रकारे यामध्ये करायचं असेल तर ह्या जे काही मी सांगितलेल्या पॉलिसीज आहेत, जसं की आयडी रजिस्ट्रेशन, सेकंड आहे 2CC करण्याच्या नेमक्या कोणत्या टेक्निक आहे, थर्ड आहे मार्केटिंग प्लॅन, फोर्थ इन्कम कसं येतं, त्यानंतर तुम्हाला यामध्ये जॉईनिंग प्रोसेस काय आहे किंवा तुम्ही गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघून जर जॉईन करत असाल तर हे तुम्ही बिलकुल करू नका. जे काही पॉलिसीज सांगितलेल्या आहे तुम्ही एक वेळेस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा माय फॉरवर्ड इंडिया ॲप आहे, त्या ॲपमध्ये जाऊन कंपनीच्या एक वेळेस पॉलिसी चेक करू शकता आणि त्यानंतरच तुमचा बिझनेस यामध्ये स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला पण फॉरेन प्रोडक्ट्समध्ये चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करायचं असेल किंवा चांगल्या प्रकारे यामध्ये जर कोणत्याही स्कॅममध्ये न फसता तुम्हाला जर यामध्ये काम करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरवर्ड प्रोडक्ट्समध्ये जॉईन करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं असेल की नेमकं फॉरवर्डच्या कोणत्या कोणत्या पॉलिसीज माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल किंवा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचा रिप्लाय तुम्हाला भेटला जाईल. थँक्यू.